नमस्कार, मी तृप्ती पालकर. आपण पाहता एनडीटीव्ही मराठी. दुपारचे 3 वाजलेले आहेत. काय घडलेलं आहे राज्यभरामध्ये, देशभरामध्ये जाणून घ्यायचंय. आधी एक नजर हेडलाईन्सवर. पुणे हिट अँड रन प्रकरणातील कारची पोर्शे कंपनीच्या अधिकाऱ्याकडून तपासणी. पुणे आरटीओ अधिकारीही उपस्थित. पुण्यात एक्साईज डिपार्टमेंटच्या ऑफिसवरती सुषमा अंधारे आणि रवींद्र धंगेकरांचं आंदोलन. पुण्यातील पब रात्रीपर्यंत सुरू राहण्यास एक्साईज डिपार्टमेंट जबाबदार असल्याचा आरोप. अल्कोहोलचा पुरावा महत्त्वाचा नाही, आरोपी पूर्ण भानावर होता. आरोपीच्या ब्लड सॅम्पलमध्ये अदलाबदल. पुणे पोलीस आयुक्तांची माहिती. अल्पसंख्याक समाजात दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न. राष्ट्रवादीच्या बैठकीत सुनील तटकरेंचं नाव न घेता शरद पवारांचा आरोप. शरद पवारांच्या निकटवर्तीय सोनिया दुहान अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार. मुंबईतील पक्षाच्या मेळाव्याला दुहान यांची हजेरी. मालेगावमध्ये माजी महापौरावर गोळीबार. अब्दुल मलिक युनिस इसा हल्ल्यात गंभीर जखमी. गुजरातमधील राजकोटच्या आगीचं कारण उघड. गेमिंग झोनच्या अतिरिक्त भागात वेल्डिंगच्या कामानं आग लागल्याचं सीसीटीव्हीत कैद. गुजरात सरकारकडून 7 अधिकाऱ्यांचं निलंबन. अमरावतीच्या वाढत्या तापमानाचा संत्रा बागांना फटका. तापमान वाढल्यामुळे झाडावरून संत्री गळून पडल्यामुळे शेतकऱ्यांचं कोट्यावधींचं नुकसान. पालघरमध्ये 4 वाहनांची एकमेकांना धडक. अपघातामध्ये 2 जणांचा जागीच मृत्यू, 1 प्रवासी जखमी. भंडाऱ्यात उष्माघाताचा कोंबड्यांना मोठा फटका. 1500 पेक्षा जास्त कोंबड्या होरपळल्या. 4 तास वीज खंडित झाल्यानं कोंबड्यांचा मृत्यू. ताडोबा अभयारण्यात 10 जिप्सी चालकांचा T-114 वाघिणीला घेराव. 10 जिप्सी चालक आणि 10 टुरिस्ट गाईड्सवरती निलंबनाची कारवाई.